हो, समोरचं दृश्य तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. इथपर्यंत जायचं आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एकदम खास ठिकाणी. लपलेला सातसडा धबधबा, जो आपला कोकणाच्या हिरवळीमध्ये लपलेला सातसडा धबधबा आहे. हिडन जेम बोलू शकतो आपण त्याला, कारण खूपच कमी लोकांनी पाहिलेला आहे. चला तर मग या धबधब्याचा अनुभव आपण एकत्र घेऊया. चला या. हा जो धबधबा आहे आपल्या गावापासून, आपल्या वाडीपासून फक्त आणि फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. विचार करा, म्हणजे आपण किती जवळ आहोत. आणि हे माझ्या गावातच आहे. तर माझ्या गावातून 1 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. तर मी आलोय माझ्या 2 भावांना घ्यायला. ते पण सोबत असणार आहेत आपल्या. मी, निखिल आणि हा रोहन आणि एक रोशन. रोशनला घेऊन येऊया. तू अच्छा गायब झाला का? फ्रेश होतोय आता. तो फ्रेश होतोय, तिकडे पोवायचा आणि फ्रेश होतोय. आता यो फ्रेश होणार, मग आम्ही निघणार. किती टाइम झालाय. चला पुढे दाखवतो तुम्हाला. तर आता निघालो आम्ही चौकजण आपल्या धबधब्यावर जायचं. सातसडा धबधबा खूप मजा येणार आहे आणि सर्वजण खूप एन्जॉय करणार आहे. तुम्हाला दाखवेल पुढे, आणि याची सर्व माहिती मी तुम्हाला पुढे देतो. सर्व चला भेटूया. एन्जॉय करतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सातसडा धबधब्याच्या इथे. इकडून आलो आहोत. खूप साऱ्या गाड्या उभ्या आहेत तिकडे, बघू शकता तुम्ही. आत्ता आपण चाललो आहोत आतमध्ये. हा तुम्हाला कमीत कमी पडेल, तरी तुम्हाला पडेल इथून महाडपासून तुम्हाला फक्त 20 किलोमीटर तुम्हाला महाडपासून पडणार. तुम्ही तिकडून आल्यानंतर डायरेक्ट नाणेमाची धबधबाच्या पुढे आपला हा सातसडा धबधबा पडतो. तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग करावं लागेल, पण हे सुख तुम्हाला कुठं भेटणार. आणि 10 मिनिटाचं फक्त ट्रेकिंग आहे, फक्त आणि फक्त 10 मिनिटाचं. तुम्ही बघू शकता, इथून फक्त आपल्याला इथून एवढं फक्त बस एवढंच ट्रेकिंग आहे, जास्त काहीच नाही. पण मजा जी येणार आहे ना, ती शोधून भेटणार नाही मित्रांनो. खरंच सांगतोय, ही मजा खूपच वेगळी आहे. त्यासाठी मी बोललो चला एक ब्लॉग बनवूया, सर्वांना माहिती देऊया कुठे आहे, काय आहे. हिडन जेम आहे हा. नाणेमाची तर माहीत असेल, पण सातसडा कोणालाच नाही माहीत. खूप भारी. चला तुम्हाला पुढची माहिती तुम्हाला पुढे देतो. भेटू. काय वातावरण झालंय बघू शकता तुम्ही. आणि हो, समोरचं दृश्य तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. पण मित्रांनो, तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी थोडंसं ट्रेकिंग करायला लागेल, पण इट्स वर्थ इट. एकदम ग्रेट लोकेशन आहे.
एकदम भारी लोकेशन आहे, हे तुम्हाला कुठेच शोधून सापडणार नाही. आणि असं लोकेशन आहे की एकदम एकदम कपारीमध्ये हा वॉटरफॉल आहे. बघू शकता माझ्या पाठी दिसत असेल, एक नंबर आहे. अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, तर चला तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो. नीट व्हिडिओ देतोय परत परत व्हिडिओच्या पायाला नाकात पाणी गेलं. पाणी थंड आणि क्रिस्टल क्लिअर आहे, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. आता तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि पुढे पण बघा किती गर्दी आहे. खूप मजा येत आहे. हा बघा, रोहन, रोशन, निखिल आणि मी #नरेश ब्लॉग डायरी. भेटू परत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. फॉलो करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे नरेश ब्लॉग डायरी. चला भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये.